हेमंत सर सर यांना विनंती करतोय की आपण मान्यवरांच्या यादीमध्ये आहात तर आपण सुद्धा आसन ग्रहण करायचं आहे. सरळ आणि कसं 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 सरळ सरळ घ्या सरळ घे सरळ घे सागर सरळ घ्या आणि पुढे तसेच उत्तम प्रकारे आजच्या सुरुवातीपासून ज्यांनी उत्तम असं समालोचन केलं ते आमचे सहकारी अजित आरडे सर यांना सुद्धा विनंती करतोय की आपण सुद्धा कवर भरतोय मानधन काय भरले सर्व जे चारही विजेते संघ आहेत तर त्यांना विनंती करतोय का आपण प्रत्येकाने रांगेत पुढे यायचं उभे राहायचं आहे. सर्व श्री त्रिमूर्ती क्रिकेट संघ नानवली, श्री जय हनुमान क्रिकेट संघ कुडे, त्याच्यानंतर केसीसी बॉयज बेलगर आणि पवनपुत्र क्रिकेट संघ खैराट या चारही संघ नायकांना विनंती करतोय की आपण खेळाडूंना घेऊन पुढे रांगेत उभं राहायचं आहे किंवा एक असं रांगेमध्ये उभं राहायचं आहे जेणेकरून आपला जो सुरुवातीचा जो आपला एक सत्कार समारंभाचा कार्यक्रम आहे तो आपण पाडूयात आणि त्यानंतर मग आपण बक्षीस समारंभाकडे जाऊयात. एखादी कार्यक्रम उपक्रम असेल कोणती जो गावचा उपक्रम असेल तो यशस्वी करण्यामध्ये त्या संघटनेच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याचा मुख्य वाटा नसून हा त्या शेवटच्या घटकापर्यंत असणारा हा सदस्य असतो. हा त्या उपक्रमाचा साक्षीदार असतो. आजही आमचा जो द्रोणागिरी चषक झाला या चषका मागे संपूर्ण ग्रामस्थांनी गावच्या प्रत्येक सदस्याने खूप चांगल्या प्रकारे सहकार्य आम्हाला केलेलं आहे. अतिशय खूप चांगल्या प्रकारे ज्या प्रकारे ग्रामस्थांनी आम्हाला सहकार्य केलं त्याच पद्धतीने आमचे मित्रमंडळी असतील त्यांनी सुद्धा खूप छान प्रकारे आम्हाला भरभरून सहकार्य केलं. सहकार्य करत असताना ज्या प्रकारे खेळपट्टीवरती ज्या पद्धतीने खेळ दाखवला त्याच पद्धतीने आम्हाला आर्थिक सहकार्य सुद्धा खूप चांगल्या प्रकारे केलं. या म्हणजे मी खरोखर आमच्या ग्रामस्थांना सॅल्यूट करेल. तरी कोणत्याही राजकारणाचं म्हणजे कोणतं मोठंही देणगी न घेता किंवा कोणतंही स्पॉन्सरशिप न घेता संपूर्ण ग्रामस्थांनी 1 लाखाच्या आसपास देणगी आम्हाला स्वतःला जे खारीचा वाटा म्हणून उचलून त्यांनी प्रत्येकाने आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि त्याच्यातूनच ही आपण स्पर्धा राबवलेली आहे. तर संपूर्ण ग्रामस्थांचे ज्याप्रमाणे ज्याची कुवत असते त्याप्रमाणे तो देणगी देत असतो. तो 500चा असो 5,000 असो 10,000 असो. तर त्या हिशोबाने प्रत्येक देणगीदाराचे ग्रामस्थ मंडळाच्या वतीने खूप खूप आभार मानतो. तत्पूर्वी जो काही छोटासा आपण एक बक्षीस समारंभाचा कार्यक्रम घेणार आहोत. खास करून या स्पर्धेसाठी आम्हाला जे प्रायोजक म्हणून लाभलेले आहेत तर एक थोडक्यात मी फक्त त्यांची ओळख करून देतो. या स्पर्धेसाठी प्रायोजक म्हणून पहिल्या क्रमांकाचे बक्षीस आणि दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस हे आमच्या द्रोणागिरी ग्रामस्थ मंडळ मराठे यांच्यातर्फेच आहे. तसंच तिसऱ्या क्रमांकाचं जे पारितोषिक आहे 7,500 आणि चषक हे आमच्या गावचे सुपुत्र समीर ठमके यांच्या मार्फत आम्हाला ते लाभलेलं आहे. त्याच प्रमाणे चौथ्या क्रमांकाचं जे बक्षीस आहे ते आम्हाला आमच्या गावचे सुपुत्र मंगेश लक्ष्मण ठमके यांच्या मार्फत लाभलेलं आहे. ह्या संपूर्ण स्पर्धेमध्ये जो अल्पोपहार दिला आयोजकांसाठी त्याच्यासाठी आम्हाला सागर ठमके आणि प्रकाश ठमके यांनी सहकार्य केलं. या स्पर्धेसाठी यूट्यूब लाईव्ह जे आम्हाला सहकार्य केलं ते कूल ऑन म्हणून इम्रान भाई आमचे सहकारी जवळचे सहकारी आहेत त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. तसेच या स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षण हे आम्हाला नेहमीच सहकार्य करणारे मंगेश नारायण पवार यांनी सहकार्य केलं. त्याच्यानंतर या स्पर्धेसाठी मालिकावीर आणि सामनावीर याच्यासाठी नामदेव धर्मा मोरे आणि प्रत्येक सामन्यासाठी ते मॅन ऑफ द मॅच होत्या त्या सर्वांसाठी आपल्याला नामदेव मोरे यांनी सहकार्य केले. त्याचप्रमाणे आजच्या या संपूर्ण आपण प्रत्येकाची नावं वाचू शकत नाही पण ह्या देणगीदारांच्या लिस्टमध्ये ज्या देणगीदारांनी आम्हाला सहकार्य केलं सर्वांचे मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आणि
एक छोटासा बक्षीस समारंभाचा आजच्या स्पर्धेसाठी खास करून उपस्थित राहिलेले आमचे ग्रामीणवरून गावचे अध्यक्ष दत्तात्रय ठमके यांना आम्ही सन्मानित करण्यासाठी आमचे मुंबई मंडळचे अध्यक्ष सुनील लोखंडे यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन मी सन्मानित करतो. मी फक्त एवढंच बोलेल की हा सन्मान कुठला एका वैयक्तिक अध्यक्षांचा नसून हा गावाचा आहे. हा सन्मान जो आहे गावचे अध्यक्ष मुंबई ग्रामस्थांतर्फे जे आयोजित स्पर्धा राबवल्या आहेत, एक गाव म्हणून गावच्या अध्यक्षांचा आपण सन्मान करणार आहोत. हा सन्मान संपूर्ण गावाचा आहे. या स्पर्धेसाठी खास करून आमचे सहकारी कुणबी समाज उन्नती संघ शाखा तालुका तला माजी उपाध्यक्ष राम चालके सर यांनी सुद्धा या स्पर्धेला उपस्थित दाखवले. तर मी संपूर्ण समाजाचा म्हणून एक समाजाचे प्रतिनिधी म्हणून इथे उपस्थित आहेत. एक सामूहिक म्हणजे राम चालके सर आणि समाजाचे दगडू कदम सर इथे आहेत. तर मी दोन्ही सभासदांना विनंती करतोय की गावाच्या वतीने हा शाखेचा सन्मान आहे, तर आपण तो स्वीकार करावा. त्यासाठी मी आमच्या गावचे परेश लोखंडे आणि राजेंद्र मोक्टे यांना मी विनंती करतो की त्यांना आपण सन्मानित करायचं आहे. शाखेच्या वतीनं राम चालके आमच्या कार्यक्रमाला उपस्थित आहे आणि त्याच्यासाठी संपूर्ण गाव म्हणून आम्ही तसेच ही स्पर्धा राबवण्यासाठी आम्हाला म्हणजे ज्या संघटनेच्या अंतर्गत आपण ही स्पर्धा राबवली, तर ही स्पर्धा आपण तला क्रिकेट असोसिएशन या संघटनेच्या अंतर्गत राबवली. तर मी गावाच्या वतीनं तला क्रिकेट असोसिएशनचं ला सन्मानित करण्यासाठी सन्माननीय असोसिएशनचे अध्यक्ष आणि जर का कोण पदाधिकारी असतील तर एक सामूहिक मी त्यांना सन्मानित करतो. त्यासाठी आमच्या गावचे सदस्य ग्रामस्थ मंगेश लोखंडे आणि संतोष गायकर यांना मी विनंती करतोय की आपण तला क्रिकेट असोसिएशनचे मंगेश ठमके आणि संतोष गायकर, हेमंत सनस सर आणि आपले जर कोण पदाधिकारी असतील तर एक तला क्रिकेट असोसिएशनचा हा सन्मान असेल. तला क्रिकेट असोसिएशनचा सन्मान असेल हा. इतर खेळाडू सुद्धा आहेत संघाचे, तर आपण गावचे जर कोण पदाधिकारी असाल TTC मध्ये तर आपण सुद्धा याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे. या स्पर्धेमध्ये खास करून आमच्या या स्पर्धेसाठी ज्यांनी उपस्थित दाखवली ते कामराजनगरचे अध्यक्ष, युवक मंडळाचे अध्यक्ष भगवान बोर सर हे सुद्धा आहेत. तर त्या कामराजनगरच्या शाखेचं एक सामूहिक म्हणून आम्ही त्यांच्या अध्यक्ष म्हणून गावाच्या वतीने त्यांना सन्मान करतो आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो, आमंत्रित करतो की सागर ठमके आणि लतेश ठमके यांना विनंती करतोय भगवान बोर सर यांना सन्मानित करायचं आहे. दुपारी आला आहे त्याला 1000 रुपये देतात. दुपारी 1000 रुपये त्याला एक दुपारी आला आहे. जाऊ दे. तसेच या स्पर्धेसाठी खास करून आम्हाला जे प्रायोजक लागले
थर्ड नंबरचे, तर मी एक सामूहिक म्हणजे आता आपण सर्व देणगीदारांचा किंवा संपूर्ण प्रायोजकांचा आपण सन्मानित नाही करत, पण आत्ताच्या वेळेचं भान ठेवता आपण जे आमचे समीर ठमके, परेश लोखंडे, सागर ठमके, एक सामूहिक संपूर्ण देणगीदारांच्या तर्फे आपण या 3 जणांना आपण सन्मानित करतोय. सागर ठमके, परेश लोखंडे आणि समीर ठमके संपूर्ण देणगीदारांच्या वतीने हा सन्मान आपल्या तिघांचा नसून संपूर्ण जे दातृत्व ज्यांनी देणगी दिलेली आहे, ज्यांनी सहकार्य केलेले आहे, त्या सर्वांचा आहे. त्याच्यासाठी मी एकनाथ ठमके आणि प्रकाश ठमके, मुंबई मंडळाचे दोन्ही उपाध्यक्ष एकनाथ ठमके आणि प्रकाश ठमके. अरे या स्पर्धेसाठी आम्हाला पंच म्हणून जे लाभले आमचे जाधव साहेब आणि त्यांचे सहकारी यांना सन्मानित करण्यासाठी आमचे त्यांना सन्मानित करण्यासाठी मी जनार्दन राऊत यांना विनंती करतोय, जे आपले पंच आहेत त्यांना सन्मानित करायचं आहे. शांताराम जाधव, हा द्या ना. दोन्ही पंच रोहन केसरकर आणि शांताराम जाधव या दोन्ही पंचांनी खूप उत्तम प्रकारे छान असं कार्य केलेलं आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये कोणतेही विघ्न न आणता अतिशय उत्तम प्रकारे असं निर्णय घेतला. त्यासाठी मी प्रकाश ठमके, हा देऊन टाके एक एक श्री द्रोणागिरी क्रिकेट संघाचे कर्णधार प्रकाश ठमके हे त्यांना सन्मानित करतील. पुष्पगुच्छ दे. केसरकर साहेब यांना सन्मानित करतील. अलग अलग द्या ना तुम्ही यार, काय कन्फ्यूज करताय तुम्ही यार, लाईव्ह आहे तुम्ही यार, मला तेच समजत आहे यार. या स्पर्धेसाठी ही स्पर्धा ग्रामस्थ मंडळाची आहे, पण ही स्पर्धा राबवण्यासाठी श्री द्रोणागिरी क्रिकेट संघ या संघाच्या सर्व खेळाडूंनी खूप छान प्रकारे सकाळपासून जे आम्हाला सहकार्य केलं ग्रामस्थांना, तर त्यावर त्या संपूर्ण टीमचे सहकार्य जे आहेत त्यांच्या वतीने मी संघाचे कर्णधार आणि उपकर्णधार यांना सन्मानित करतो. त्याच्यासाठी मुंबई मंडळाचे अध्यक्ष सुनील लोखंडे, श्री द्रोणागिरी क्रिकेट संघाचे कर्णधार आणि उपकर्णधार संपूर्ण संघाच्या वतीने त्यांचा सन्मान घेतील. लवकर 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 काय, अरे घ्या ना लवकर. ये आले ते घेच कापून घेतली तिकडे तिकडे बघा, लाईव्ह तिकडे आहे. हे भाऊ या स्पर्धेमध्ये अतिशय स्वतःच्या म्हणजे आपल्या वाणीतून ज्यांनी उत्तम असं समालोचन केलं ते आमचे सहकारी कोडेगावचे अजित आरडे सर यांना सन्मानित करण्यासाठी मी विराज ठमके यांना विनंती करतोय, आपण त्यांना सन्मानित करूया. विराज ठमके आणि प्रकाश ठमके, प्रकाश दत्तात्रय ठमके.
सकाळपासून अतिशय आपण इथे पाहत असताना आपल्या घरच्या लोकांना किंवा आपल्या गावच्या लोकांना संपूर्ण तालुक्यामध्ये ज्यांनी आपला हा खेळ पोहोचवला ते आपले यूट्यूबवाले, मी यांना विनंती करतोय आपला सुद्धा सन्मान घ्यायचा आहे. आपल्याला सन्मानित करण्यासाठी मी आमच्या गावचे ग्रामस्थ नामदेव निर्मल आणि सुभाष माने मंगाशी येतात घेतलं होतं आपण नाही सगळ्यांना नको ते जाऊ दे. तसेच या स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांनी 4 नंबरचं प्रायोजक दिलं ते आमचे मंगेश लक्ष्मण ठमके, यांना सन्मानित करतील समीर ठमके. मंगेश लक्ष्मण ठमके आमच्या अध्यक्षांना नको, आमच्या अध्यक्ष चालते. थांबा करतो, सामूहिक करतो नंतर मी. आम्हाला नेहमी सहकार्य करणार आमचे बक्षीस सत्कार समारंभाचा कार्यक्रम आपण आटोपतो करतोय. कारण या स्पर्धेमध्ये ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य, आता मी फक्त आणखीन एक उल्लेख करायला पाहिजे, या स्पर्धेमध्ये जेवढ्या सर्व DTP बनवल्या आहेत, म्हणजे काही कारणास्तव त्यांना येता आलं नाही, स्वप्नील माने अतिशय खूप छान प्रकारे आपल्या DTP म्हणजे 1 महिनाभर ते मला वाटतं त्यांनी घरामध्ये प्रतिकूल परिस्थिती असताना, तशी परिस्थिती घरामध्ये त्यांच्या पेशंट आहे, आज त्यांच्या म्हणजे सासूचं दुःखद निधन झालं आणि पेशंट असून सुद्धा त्यांनी ते दिवस रात्र काम करून आपल्याला खूप छान प्रकारे आपल्याला DTP बनवून दिले. आम्हाला खूप चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य केलं, त्यांचं सुद्धा आम्ही ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा संपूर्ण ग्रामस्थांचे आमचे मुंबईकर मंडळ अध्यक्ष यांच्या वतीने त्यांचा आभार त्यांचं सन्मान करतो. संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं अध्यक्षांचं मी गावच्या अध्यक्षांना विनंती करतोय की आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. हा संपूर्ण गावाचा सन्मान आहे, गावाच्या वतीनं मुंबईकरांसाठी गावाच्या वतीने हा सन्मान असेल. सत्कार समारंभाचा कार्यक्रम मी आटोपता घेतो, कारण आपण वेळेअभावी बक्षीस समारंभाचा कार्यक्रम आपला उशीर होत आहे. पुन्हा एकदा ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी सहकार्य केले त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. आणि पुढील सूत्र माझे सहकारी अजित आर्डे सर यांना जो आपला बक्षीस समारंभाचा कार्यक्रम त्यांना विनंती करतोय. पुढील सूत्रे आपण हाती घ्यायचे अजित आर्डे सर. चला आणखीन एक सन्मान. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना त्या संपूर्ण कार्यक्रमाकरिता जो कार्यक्रम ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं संपन्न होतोय, जो कार्यक्रम आज यशस्वीरित्या पार पडतोय, अक्षय आमच्या मुंबई मंडळाचे विद्यमान सचिव आणि कुणबी युवा त्या कार्यरत असताना, त्या पदावरती असताना व्यसनमुक्तीशील असणारे कार्य तत्पर आदरणीय सन्माननीय आमचे लाडके व्यक्तिमत्व गणेश दादा ठमके यांचा आपण मुख्य सन्मान करतोय. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूयात. त्यांचा सन्मान करतील सुरेश दादा माडिक यांच्या शुभ हातानं आपण हा सन्मान एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. बघा नेहमी पडद्यामागे असतात, सातत्यानं त्यांना आवडत नसतो सत्कार करण्यासाठी, कारण सत्कारासाठी सातत्यानं ते झटत नसतात, परंतु काम त्यांचं आपण नेहमीच पाहिलंय.
पडद्यामागे ज्या ज्या वेळेस असतात त्या वेळेस मात्र हिरोची भूमिका सातत्याने पार पाडतात असे गणेश ठमके यांचा सन्मान. चला जास्तीचा वेळ देखील घेत नाही तर आपण पारितोषिकाकडे वळतोय जिथे मात्र प्रत्येकालाच घाई आहेत. बॅट्समन हवेत, बॉलर हवेत आणि मालिका वेळ देखील हवेत. त्या अनुषंगानं चला आपण प्रथमतःच या स्पर्धेतील चला सर्व संघांना विनंती करतो या आपण चारही संघांना नामांकन हवंय की नको, नामांकन हवंय की नको आहोत. चला या लगेचच घाई करा. नानवली संघ आपण देखील या लगेच जवळ. बघा पहिल्यांदा आपण उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज कोण असेल निघेच कोण असेल उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट कोण असेल निघेच. बघा नावं येऊ द्यात. ज्या गोलंदाजानं समोरच्या फलंदाजानं केली चारी मुंड्याची त्या गोलंदाजींच्या जोरावरती ज्यानं अनेक खेळाडूंच्या जागा मनामध्ये आदिराज्य गाजवण्याचं काम केलं आहे. सध्याच्या घडीला टॉप लिडिंग मध्ये येत असतात तळा तालुक्यामध्ये नाव एक चर्चेचं सुरू आहेत. अपकमिंग आहेत, यंग आहेत आणि या सळसळत्या रक्त मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक फलंदाजाला शमवतोय. आज संपूर्ण तळा तालुक्याने त्यांच्या गोलंदाजीची दखल घेतली आहे. द वन अँड ओनली कोण असेल नो डाऊट अबाउट ओनली वन मिस्टर गौरव शिंदे ठरतोय या संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. हे नामांकन देण्यासाठी केशवदादा ठमके आणि संतोष गायकर आपण या आपल्या दोघांच्या शुभ हातानं बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट उत्कृष्ट गोलंदाज हा किताब उत्कृष्ट गोलंदाज हे नामांकन आपण देतोय. ज्यांचे विकेट्स या संपूर्ण स्पर्धेमध्ये 7 आहेत आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याचा कारनामा एक चांगला अप्रतिम दर्जाचा राहिलात आणि बेस्ट बॅट्समन उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट कोण असेल निघेच उत्कृष्ट फलंदाज त्रिमूर्ती संघाचा आहेत. त्रिमूर्ती आणखीन एक संघ आहेत. कोण असेल निघेच बेस्ट बॅट्समन ऑफ दिस टुर्नामेंट. विकेट जर आपण पाहिलं तर 5 आहेत, धावा त्याच्या 34 आहेत, रँकिंग मध्ये आहेत. अगदी मुलसीचा एक दामोगडे ब्रँड आपण पाहिलात. सध्याच्या घडी टेनिस विश्वामध्ये आदिराज्य गाजवत आहेत. तर मुलसीचा वाघ महेश दामोगडे आणि त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेमधील आदित्य दामोगडे ठरतो या संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन ऑफ दिस टुर्नामेंट आदित्य दामोगडे. सागर कोलते, सागरदादा ठमके आणि सुहास गायकर आणि आयुष भगत या तिन्ही मान्यवरांना विनंती करतो आपल्या शुभ हातानं आपण हा पारितोषिक वितरित करायचा आहे. या संपूर्ण स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ऑफ दिस टुर्नामेंट आदित्य दामोगडे, सागरदादा कांबळे आपण देखील या सागरदादा कांबळे आपल्या देखील शुभ हातानं आदित्यला आपण गौरवित करणार आहोत. आणि त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण मैदानाचा राजा या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याने झेल टिपलेत 5 संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याने झेल टिपलेत 5 ते नामांकन देण्यासाठी सुभाषदादा माने, विराज ठमके आपण या आपल्या शुभ हातानं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बेस्ट फिल्डर कोण असेल निघेच 4 संघांमध्ये कोण असेल 4 संघांमध्ये बोला कोण असेल. मी मान्यवरांना विनंती करतो या आपण मान्यवर या आपण हा विरादा या आपण यस उत्कृष्ट क्षेत्ररक्षणचा मान ज्यांना मिळवला आहे खऱ्या अर्थानं मागच्या रविवारी देखील तो किताब त्यांना भूषवला आणि अनेक स्पर्धेमध्ये त्याचा कायम दबदबा निर्माण होताना पाहायला मिळाला. द वन अँड ओनली द अवॉर्ड सातोय
चेअरमन क्रिकेट संघाचा उभरता सितारा द प्राईड ऑफ कुडे दीपेश शेटगे ठरतोय या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. त्यानं 5 झेल टिपल्यात संपूर्ण स्पर्धेमध्ये. येस फील्ड दीपेश अगदी आणि त्यानंतर आपण मालिकावीर हा किताब सर्वोत्तम खेळाडू या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू कोण असेल यांनी घेच. मालिकावीर त्याचे रन्स आहेत 43, 4 विकेट आहेत, पॉइंट्स वरती सर्वाधिक आघाडीवरती आहेत आणि पट्ट्या आहे नानवली गावचा आणि नाव आहेत विनायक तामणकर. एकदा जोरदार होऊन जाऊया टाळ्यांचा गजर व्हायला हवात या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि हे नामांकन देण्याकरिता मी नामांकन देण्यासाठी TTCचे अध्यक्ष हेमंत सनस सर, दगडू कदम साहेब आणि भगवान बोर सर यांना विनंती करतोय की आपण मालिकावीर देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. चला त्यानंतर आपण चतुर्थ क्रमांक देतोय. चतुर्थ क्रमांक पवनपुत्र खैराट. पवनपुत्र खैराट आपण या खैराट संघाचे प्रतिनिधी हा या आपण ते नामांकन देण्यासाठी टमके सर. त्याच्यासाठी मी निमंत्रित करतो मंगेश लक्ष्मण ठमके, लतेश ठमके आणि एकनाथ ठमके. जनार्दन राऊत. चौथ्याला नाही. चला त्यानंतर आपण तृतीय क्रमांक KCC बॉईज बेलगड. चला या तृतीय क्रमांकाचा मान ज्याने मिळवलाय या स्पर्धेवरती आदिराजा यांचा गाजवलाय अगदी KCC बॉईज बेलगड. चला हे नामांकन देण्यासाठी सर. हे नामांकन देण्यासाठी मी निमंत्रित करतो समीर ठमके, परेश लोखंडे, जनार्दन राऊत आणि राम चालके सर यांना. चला धन्यवाद KCC बॉईज बेलगर. आणि त्यानंतर द्वितीय क्रमांक जो रनरअप संघ ठरलाय उपविजेता संघ जयनमान क्रिकेट संघ कुडे. एकदा जोरदार टाळ्या वाजवून जाऊ द्या या जयनमान क्रिकेट संघ कुडे. आपणास विनंती करतोय नामांकन स्वीकारा आणि ते नामांकन देण्यासाठी सर. नामांकन देण्यासाठी मी विनंती करतोय ग्रामीणचे आणि मुंबईचे दोन्ही अध्यक्ष आणि उपस्थित मान्यवर. चला या जयनमान क्रिकेट संघ कुडे या पण. चला या सनी दानलेकर या सर्व संपूर्ण टीम. हा ग्रामीणचे अध्यक्ष दत्तात्रय कानुठमके आणि मुंबई अध्यक्ष सुनील दयाराम लोखंडे हे नामांकन स्वीकारण्यासाठी येणारा आगामी कालावधीतील हे सितारे आहेत. येणारा आगामी कालावधी यांचा राहील अगदी क्रिकेटच्या पटलावरती जयनमान क्रिकेट संघ पुढे यामध्ये हे खेळताना पाहायला मिळतील. ते नामांकन स्वीकारत आहेत. धन्यवाद जयनमान क्रिकेट संघ पुढे. आणि त्यानंतर प्रथम चॅम्पियन संघ ठरला आहेत. चॅम्पियन संघ या स्पर्धेतील ठरला त्रिमूर्ती क्रिकेट संघ नानवली. चला नानवली संघ या पण ते नामांकन हे नामांकन देण्यासाठी मी मुंबई दोन्ही अध्यक्ष आणि उपस्थित सर्व पदाधिकारी इव्हन बसलेले सर्व पदाधिकारी त्या सर्वांना मी विनंती करतोय
सागर ठमके, परेश लोखंडे, राजेंद्र बोगटे, चालके साहेब, दगडू कदम साहेब, भगवान बोर सर, मी सर्वांना विनंती करतोय, प्रकाश बाकाडे साहेब यांना सर्वांना मी विनंती करतोय, राजा क्रिकेट संघाचे राजा ठमके, दर्शन ठमके, एक नंबरचा द्या ना चॅम्पियन, प्रथम पारितोषिक मध्ये आणि चॅम्पियन तर जनार्दन राऊत, जा सांग ना अडीच जातो दिला कवर दिला अडीच होते हो जास्त बोलताय ते. एवढं कुठं असतं यार? मग ते 1500 ठीक, 1500 ठीक आहे. 2,500 जास्त थांबला पण नाही दुपारी थोडं काय करतो मी जीपे करून सांगेल. गणेश ठमके तुमच्याशी बोलते, जीपे करतो बोल. मी बोलते ना. मग तूच बोलून उपस्थित सर्व संघांचे, सर्व मान्यवरांचे मी आभार व्यक्त करतो आणि आपला हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. श्री मालडे गावचे जे ग्रामस्थ असेल त्यांनी थांबायचं, आपले 10 मिनिटं थोडं सर्वांनी थांबायचं, कोणी जायचं नाही. अजित